वरून येणारा जो ट्रक होता तो फुल स्पीडनं आला आणि तो गाडीवर आदळला एका. प्रशासनाने एंट्री दिलेली नव्हती, म्हणजे 7 ते 10 ऊस वाहतुकीसाठी एंट्री बंद आहे सकाळी ते संध्याकाळी, पण तो या एंट्रीमध्ये आला कसा काय, हा एक मोठा प्रश्न आहे. नमस्कार, आपण पाहता तरुण भारतकार. मंगळवारी 8:30च्या 9च्या सुमारास कोल्हापूर येथील सायबर चौकामध्ये एक भीषण असा अपघात झाला. त्यामध्ये एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे त्या वाहनांचा चक्काचूर झालेला आहे आणि वाहनांचं आर्थिक नुकसान सुद्धा झालेलं आहे. परंतु सुदैवाने कुठली जीवितहानी अशी झालेली नाही. आपण बघू शकता की हा सायबर चौक आहे आणि इथून मागं आपण जर बघितलं तर हा सायबर चौक आहे. तिथून आज राजारामपुरी आहे, जो आत एंट्री कोल्हापुरात एंट्री करण्यासाठी हा रोड महत्त्वाचा मानला जातो. आणि आपण बघू शकता की ह्या साईडला शिवाजी विद्यापीठ आणि ह्याच्या पलीकडे आपल्याला सायबर कॉलेज दिसून येते. संध्याकाळी 8:30च्या 9च्या सुमारास रहदारी कमी असल्यामुळे या ठिकाणी काहीही जीवित अशी हानी झालेली नाही. आपण बघू शकता की कशा प्रकारे त्या डिवायडरचा चक्काचूर झालेला आहे आणि अशा प्रकारे मोठा असा हा या डिवायडरच्या अवस्थेवरून आपल्याला कळून येते की किती मोठा असा हा भीषण अपघात इथं झालेला आहे. आणि सुदैवाने ह्या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी अशी झालेली नाही. काल मंगळवारी सायबर चौकामध्ये अपघात झाला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आपल्याबरोबर आता पोलीस कर्मी आहे. तर काय सांगाल, जो काल अपघात झालेला आहे संध्याकाळी 9:30-9च्या दरम्यान, तर एक ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे 5 वाहनांच्यावर तो ट्रक गेलेला आहे. काय सांगाल याबद्दल, कसं बघता? नाही, आता इथे जी आम्ही व्हिजिट केलेली आहे शहर वाहतूक शाखा आणि RTOच्या वतीने, तर याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की कुलगुरू बंगला जो आहे तर तिथून सायबर चौकापर्यंत उतार आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर, रंबल स्ट्रीप जे वाहनांचा वेग कमी करू शकतील अशी उपाययोजना केलेली दिसून येत नाही आहे. तर त्याचा अहवाल आम्ही दोघं विभागांच्या वतीने महानगरपालिकेला आम्ही लगेच कळवतो आणि इथे त्याप्रमाणे उपाययोजना करणार आहे. कालचा जो अपघात आहे तो निश्चितच दुर्दैवी आहे. उसाने वाहतूक करणारा तो ट्रक होता आणि उतार असल्यामुळे त्याचा वेग वाढला आहे आणि ब्रेक लागला नाही. जे समोर सिग्नल आहे आणि ट्रॅफिक इथपर्यंत आलेली होती त्यावेळेला, जे मागे वाहनं होते त्यांच्यावर तो उलटलेला आहे. मागच्या वर्षी पण इथं अपघात झाला होता, त्यामध्ये 2 व्यक्ती मयत झाल्या होत्या, परंतु आता सुदैवानं कुठलीही मयत झालेली नाही. त्याबद्दल काय? या ठिकाणी जो आता ब्लॅक स्पॉट होत आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आहे, साहेब पण आहेत, RTO साहेब आहेत, आम्ही आहे, बरेच आहेत, कलेक्टर साहेब ते जे प्रमुख आहेत. तर त्यामध्ये आम्ही त्या उपाययोजना करत आहोत आणि आता सध्या आम्ही व्हिजिट केलेली आहे की असे अपघात परत घडू नये या दृष्टीने तात्काळ कुठल्या उपाययोजना करता येईल त्या अनुषंगाने आता आम्ही महापालिकेला पत्र देत आहोत की इथं स्पीड ब्रेकरची गरज आहे आणि काय ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टी करत आहोत. तर असे मोठे अपघात घडू नये या दृष्टीनं नियोजन आमचं चालू आहे आणि निश्चित यावर उपाययोजना केल्या जातील. गाड्यांचं स्पीड लिमिट याबद्दल काय चर्चा झाली आहे किंवा गाड्यांचं वेग मर्यादा काय ठेवणार आहे? कशी वेग मर्यादा आता ह्यामध्ये RTO विभाग आम्ही आता ह्यामध्ये करत आहोत, पण हा उतार असल्यामुळं इथं वेग राहणारच आहे वाहनांना. पण काय करता येईल हे आम्ही आता जे आमची मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये ह्याच्यावरती उपाययोजना ठरवली जाईल काय करता येईल. काल मंगळवारी संध्याकाळी 8:30-9 वाजता जो सायबरमध्ये अपघात झाला आहे त्यामध्ये काही प्रत्यक्षदर्शींनी बघणारे लोक सुद्धा आपल्यासोबत आहेत. काका नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काल सायबरमध्ये अपघात झाला आहे, यापूर्वी पण 1 वर्षापूर्वी झाला होता. काय सांगाल तुम्ही, पूर्ण घटनाक्रम काय होता, पहिल्यापासून काय काय झालं सांग. 7:15 वाजलेले संध्याकाळी. सिग्नल चालू होता, सिग्नल पडल्यानंतर 15 सेकंदात पुढच्या गाड्या गेल्या. मागच्या गाडीवर वरून येणारा जो ट्रक होता तो फुल स्पीडनं आला आणि तो गाडीवर आदळला एका. 4 व्हीलर त्याच्या गाडीखाली गेली. बाजूला कॉलेजची गाडी होती, त्या गाडीमुळे म्हणजे विनर्थ तळा म्हणजे दगावण्याची शक्यता कमी झाली. त्यातून तो माणूस बाहेर आला. त्यानंतर मग नुकसान काही एवढं झालं नाही. त्यानंतर मग आम्ही पोलीस प्रशासनाला बोलून घेतलं. त्यानंतर सगळी लोक इथं आली. त्यानंतर सगळी अपघाताची चर्चा चालू झाली. बघायची संख्या भरपूर होती. मागच्या वेळी पण एक अपघात झालेला होता, तो त्या माणसाच्या चुकीमुळे झाला होता, कारण त्याला अटॅक आलेला होता. त्या अटॅकमध्ये तो दगावल्यामुळे त्यावेळी तो आला फुल स्पीडला आणि तो डायरेक्ट येऊन सायबर चौकातील सिग्नल उडवून 2 गाड्या उडवून 2 छोटे युवक सख्खे भाऊ त्यात दगावले गेलेले आहेत. त्यामुळे आणि त्यात वास्तविक त्याला प्रशासनाने एंट्री दिलेली नव्हती, म्हणजे 7 ते 10 ऊस वाहतुकीसाठी एंट्री बंद आहे सकाळी ते संध्याकाळी, पण तो या एंट्रीमध्ये आला कसा काय, हा एक मोठा प्रश्न आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.